ग्रामीण साहित्याची स्थित्यंतर कशी झाली याच्याविषयीचा भाग आपण पाहत आहोत. एकूणच ग्रामीण साहित्य नाही तर त्यातल्या फक्त ग्रामीण कथा याचा विचार आपल्याला करायचा आहे. आपण काही लेखकांच्या संदर्भानं ग्रामीण कथेची वाटचाल कशी आहे ते आपण पाहिलं. श्रीम माटे, त्याच्यानंतर गलटोकळ वगैरे हे सगळे बघितले. आता आपणाला रवा दिघे हा जो कथाकार आहे तो त्या कथाकाराच्या संदर्भानं आपणाला ही कथेची वाटचाल कशी उलगडते ते पाहायचंय. रवा दिघे हे जे कथालेखक आहेत तर त्यांनी कोकणातलं निसर्गरम्य वातावरण किंवा निसर्गरम्य तिथलच्या वातावरणाची त्यांच्या कथांना पार्श्वभूमी आहे आणि त्याच्यामुळे रवा दिघे यांना कुशल कथालेखक असं म्हणतात. त्यांनी जे कथासंग्रह लिहिलेले, घरकुल नावाचा कथासंग्रह लिहिलाय, लक्ष्मीपूजन हे दोन त्यांचे कथासंग्रह आहेत. त्यांनी रवा दिघे यांनी काय केलेलं आहे की ग्रामीण ज्या कथा लिहिल्या त्याचबरोबर नागर जीवनही त्या कथांच्या मधून मांडलेलं दिसतं. सह्याद्रीच्या कुशीत आणि समुद्राच्या किनाऱ्यावरच्या जे काही मानवी जीवनाचे संघर्ष आहेत, तिथलच्या भावभावना आहेत, तिथलचं जगणं आहे, या सगळ्यांचं वास्तव चित्रण रवा दिघे यांनी केलेलं आहे. त्यांनी पावसाचे पाखरू, पूर्तता या कथा त्यांनी लिहिल्या आणि त्यांनी कथा लिहित असताना विशेषतः लोकभाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी कोकण म्हणलं की कोळी आले, मासेमारी करणारे, आणि म्हणून या कोळी जीवनावर त्यांनी एक कथा लिहिली वादळ नावाची आणि त्यातूनही त्या कोकणातल्या तिथलच्या त्या ग्रामजीवनाचं वर्णन. कोकण हा सतत कोकणाचा जो संपर्क आहे हा समुद्राशी आहे. चारही जिल्हे ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, रायगड नाही, सिंधुदुर्ग नाही का, हे जे आहेत ना, हे 4 जिल्हे कोकण किनारपट्टीवर आहेत आणि ह्या 4ही जिल्ह्याचा जो भूभाग येतो, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे हे जो परिसर आहे की नाही, आणि मला वाटतं अजून एक जिल्हा आहे तो रायगडच बहुतेक, या 4ही जिल्ह्याचं त्या समुद्र किनाऱ्यावरचं वर्णन त्या कथेमध्ये येतं. आता 1940 ते 46 हा रवा दिघे यांच्या लेखनाचा कालखंड आहे. त्यांचा हा जो कथालेखनाचा कालखंड आहे, एकूणच त्यांनी निसर्गाचं सूक्ष्म चित्रण आपल्या कथांमधून केलेलं दिसतं. त्याचबरोबर दुष्टांचा पराभव आणि सज्जनांचा विजय हे त्यांच्या कथेचं एक गमक आहे किंवा अशा कथा त्या उलगडून दाखवतात. आणि विशेष म्हणजे ते काय करतात तर आपल्या सबंध कथांमधून वाचकांना अंतर्मुख करतात, स्वतःच्या मध्ये पाहायला शिकवतात. अशा ह्या रवा दिघेंच्या कथा आहेत. ओझे व वझे, शिकार, आसरा ह्या त्यांच्या कथा आहेत आणि या सबंध कथांमधून त्यांनी कोकणातल्या खेड्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी काही कथामध्ये अद्भुतरम्य गोष्टी सुद्धा सांगितल्या, काही कल्पनारम्य सुद्धा गोष्टीवर त्यांनी भर दिलेला आहे. पण घरकुल ही जी त्यांची कथा आहे त्याच्यामध्ये मात्र आधुनिक विषय त्यांनी मांडलेले आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये खेड्यामधलं जे जीवन आहे त्या जीवनाचंही वर्णन त्यांनी नंतरच्या कथामध्ये केलेलं आहे. तिथलचं दैन्य असेल, तिथलचं दारिद्र्य असेल, तिथलचं दुःख असेल, तिथला कुळ कायदा असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथं मांडलेल्या आहेत. म्हणून त्यांनी कुळ कायदा, गुळ कायदा ही एक कथा लिहिली, लॉटरीचं तिकीट ही एक कथा लिहिली, हमीरहट्टा ही एक कथा लिहिली. या सगळ्या कथांमधून त्यांनी तिथलचं हे जीवन मांडलेलं आहे. त्याचबरोबर भाईची भाऊबीज नावाची एक कथा त्यांनी या कोळी जीवनाविषयी, कोळी समाजातल्या गरिबांच्या जीवनाविषयीची त्यांनी कथा लिहिली. आणि पहिलं बक्षीस ही शेतकऱ्याच्या आर्थिक असहाय्यतेचं वर्णन किंवा चित्रण करणारी कथा त्यांनी लिहिली. एकूणच रवा दिघे यांचा जर विचार केला तर ग्रामीण जीवनातील वेधक वर्णन
जसं ठोकळांनी श्रीम माटे यांनी केलं ना, त्याच तोडीचं वर्णन रवा दिघे यांनी केलेले. आणि म्हणून रवा दिघे यांच्या कादंबरीमध्ये एक प्रादेशिक जीवनाशी सांधलेला कथाविषय येतो. प्रदेश, कोकण हा एक प्रदेश आहे, विदर्भ हा एक प्रदेश आहे, मराठवाडा एक प्रदेश आहे. हे जसा आहे ना तसा तो परिसर त्यांनी त्या आपल्या कथेमधून उजागर करण्याचा प्रयत्न केला. उत्कटता आणि सहानुभूती हे त्यांच्या कथेची वैशिष्ट्ये. त्याच्यानंतरचे कथालेखक येतात ची मराठे. आता त्यांनी 1946ला एक पहिला कथासंग्रह लिहिला, गावरान गोष्टी नावाचा. आणि खरं तर यांनी 1930-31 पासूनच कथालेखनाला सुरुवात केली होती, पण प्रगल्भ कथा त्यांच्या या 1946च्या नंतर उदयाला येऊ लागल्या. त्यांनी या काही आपल्या कथा ज्या आहेत ना, सुरुवातीला काही नियतकालिकामधून मांडलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत. आणि हे लिहित असताना त्यांनी या कथेमध्ये घटनेला प्राधान्य दिलेलं आहे. सोय जाणेल तो सोयरा, गणू मास्तर व गणू रामोशी ही त्यांच्या कथांचे शीर्षक आहेत. आणि या कथांच्या शीर्षकामधूनच थोडीशी नाट्यात्मतेची जाणीव आपणाला होते. किंवा दरोडेखोरीच्या जीवनाला कंटाळलेला डोंगरवाडीचा राजा असेल आणि म्हणून तो शेवटचा दरोडा घालतो आणि मग गोळीला एका बळी पडतो. म्हणजे अशी जी वर्णन आहेत ना, ही वर्णनं या ची मराठे यांनी केलेले. सोय जाणेल तो सोयरा ही जी कथा आहे ना, या कथेमध्ये वराडला परतीच्या मार्गावर निघाल्यानंतर त्याच्याकडची सगळी रक्कम लुटून घेणारा दाजीबा कुलकर्णी हा जो त्या कथेमध्ये त्यांनी उभा केला. म्हणजे काय केलं त्यांनी की पुण्याच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे मावळ खोऱ्यामधला, तो त्यांनी या आपल्या कथांमधून वर्णन केलेला आहे. त्याचबरोबर ग्रामीण वातावरणामध्ये या कथा तिथलच्या त्या परिसरातल्या जन्मल्यामुळे तिथलची त्यांची जी शैली आहे ती त्या तिकडच्या परिसराची ती बोलीभाषा आहे. आणि ह्या बोलीभाषेचं चित्रण आपणाला त्यांच्या कथांमधून जाणवतं. त्याचबरोबर वाचकांची करमणूक त्यांनी कथांमधून केलेली आहे. कुतूहल निर्मिती झालेली आहे. वाचक एखादी त्यांची कथा वाचत असताना त्याला आता पुढे काय होईल ही अशी उत्कटता लागून राहते. आणि म्हणून ते असे पुढं काय होईल असं नेतात आणि एका ठिकाणी धक्का देऊन टाकतात वाचकाला. आणि हे त्यांच्या कथेचं वैशिष्ट्य आहे. म्हणून नाट्यपूर्ण प्रसंगांची गुंफण हे ते आपल्या कथांमधून करतात. अशा त्यांच्या कथा आहेत. सगळ्यात महत्त्वाचे नंतरचे कथाकार आहेत वामनराव चोरघडे आणि द र कवठेकर. आता चोरघडे आणि कवठेकर हे या कालखंडामधले स्वातंत्र्य पूर्व कालखंड जरी असला तर स्वातंत्र्याच्या सीमेवर असलेला हा कालखंड आहे. यांनी काय केलेलं आहे की नागर जीवनावर त्यांनी कथा लिहिलेल्या असल्या तरी काही कथांमधून त्यांच्या मात्र ग्रामीण जीवन आपल्याला बघायला मिळतं. नागर आणि ग्रामीण अशा दोन्ही म्हणजे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही जीवनाचं मिश्र चित्रण या वामन चोरघडे यांच्या कथेमध्ये जाणवतं. त्यांच्या भाकरी, संस्कार, अंजली, हरिक, शैशव स्मृती, पायाला काटा, जीवाला व्यथा, काचेची किमया, गोरी बायको या अशा कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि या कथांमधून त्यांच्या मद अद्वंत नावाचे एक समीक्षक आहेत, अभ्यासक आहेत मराठी भाषेतले. तर त्यांनी असं कथालेखन आहे, कथेच्या संदर्भात त्यांचा असा अभ्यास आहे. ते म्हणतात की या वामनराव चोरघडे यांनी आपल्या ग्रामीण कथांना वास्तवाच्या पातळीवर नेलेलं आहे. म्हणजे वास्तवाची प्रकर्षण जाणीव त्यांच्या कथेमधून होते. त्याचबरोबर त्यांनी स्त्रियांच्या मनातील वेगवेगळ्या भावभावना पहिल्यांदा मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर उद्ध्वस्तता, विवक्षिप्तता, विकृत, निराशा, नाठाळ, मूल्यांपासून दूर जाणारी अशी काही पात्र त्यांनी वर्णन केलेली. का ही अशी का वागतात पात्र? तर त्या पात्रांच्या ठिकाणी अज्ञान आहे, अंधकार आहे, दारिद्र्य आहे, पारंपरिकता आहे, या सगळ्यामध्ये ती गुरफटून पडलेली पात्र आहेत. आणि म्हणून त्यांचं चित्रण वामनराव चोरघडे करतात. त्यांच्या सुषमाहवन, यौवन, प्रस्ताव, पाथे ह्या कथासंग्रह हे त्यांचे गाजलेले आहेत. तर कवठेकरांनी अंध अंधारी बैसले, कुंकवाचा करंडा,
ते निर्दय नाहीत ग, अशा त्यांनी कथा लिहिल्या. पण या सबंध म्हणजे या कवठेकरांच्या ज्या कथा आहेत ना, त्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या कथा आहेत असं म्हणतात. नुसत्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्याच नाहीत, तर त्यांच्या सबंध कथांमध्ये कारुण्याची एक झालर आहे. त्याच्यानंतर हे जे कवठेकर आहेत ना, त्या कवठेकरांच्या कथेच्या संदर्भानं अना देशपांडे यांनी असं एक आपलं मत व्यक्त केलेलं आहे की कवठेकरांच्या कथेमध्ये कथेचं मोल आहे, कथात्मक मोल आहे. आणि म्हणून एकंदरीतच चोरघडे, वामनराव चोरघडे आणि कवठेकर यांच्या कथेचा जर विचार केला तर त्या कथा ग्रामीण आणि नागर या मिश्रित असलेल्या कथा आहेत. कारुण्याची झालर आहे त्यांच्या काही कथेला. कुटुंबाचं क्षेत्र, त्यातलं कारुण्य, त्यातलं हळवेपण हे लेखन करणारे कवठेकर आहेत. आणि अशा या त्यांच्या कथा आपल्याला दिसतात. आपण सगळ्यात प्रसिद्ध असलेले कथाकार जे नंतरचे ते यगो जोशी, हे तुम्ही नाव ऐकून असाल. यगो जोशी हे जे ग्रामीण कथाकार आहेत ना, हे कथाकार त्यांच्या कथांचा जर विचार केला तर त्यांच्या कथांमधून ग्रामीण जीवनातलं भावनांचं चित्रण आपल्याला हळूहळू उलगडत जाताना दिसतं. आणि हे उलगडत असतानाच वास्तवाचं भान कसं कवीला आहे यगो जोशी यांना, हे आपल्याला दिसतं. त्यांचे गाजलेले कथासंग्रह आहेत ननूरभैट भाग 1 ते 7, किंवा राघोट्यांचे दैवत, किंवा शेवग्याच्या शेंगा, हे गाजलेलं त्यांचा कथासंग्रह आहे. वहिनीच्या बांगड्या हाही गाजलेला आहे. म्हणजे यगो जोशी हे जे आहेत ना, हे आपल्या कथांमधून ज्या भावना व्यक्त करतात, पात्रांच्या मनातल्या असतील त्या सगळ्या भावना उत्कृष्टपणे त्यांनी व्यक्त केल्या आहेत. आणि हा त्यांचा एक गुण आहे. त्यांची भाषा क्लिष्ट नाही, सोपी आहे, हवीशी वाटणारी, प्रासादयुक्त आहे. ती घरी जशी आपण बोलतो ना धाटणीमध्ये, तशा स्वरूपाची, ती घरगुती स्वरूपाची भाषा आहे. आणि हे सांगत असतानाच कधी कधी लेखक पात्रांच्या तोंडातून ते पात्र बोलत असतानाच लेखक मध्ये प्रवेश करतो निवेदकाच्या भाषेमध्ये, आणि हे व्यक्त करत असताना काही तत्व सांगत असतो. कधी कधी संसारात ओढणारे खटके असतात, बिघडलेले संबंध, हे त्यांनी आपल्या कथांमधून मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्त्री आणि पुरुषांचे जे संबंध आहेत त्याची एक छाप त्यांच्या या कथेमध्ये जशी केळकरांनी मांडलेली तशी जोशींच्या कथेची वैशिष्ट्ये आहेत असं म्हणतात. त्यांचा सुपारी, वहिनीच्या बांगड्या, अन्न आणि अन्न, निकामी, घोड्याचे काय करतात, या कथा कौटुंबिक जीवनाच्या कथा आहेत असं म्हणतात. आणि या सगळ्या कथांचा जर विचार केला तर हा कथा लेखक यगो जोशी स्वतःच्या आयुष्यातून जे काही अनुभव मांडलेले त्यांनी कथेच्या माध्यमातून, ते स्वतःच्या आयुष्यातले अनुभव तो उचलून घेतो आणि आपल्या कथेमध्ये मांडत असतो. असा एक वेगळा कथाकार आपणाला म्हणता येतं. कर्ज फिटेल पण सावकार गमावला, अशी एखादी सुंदर कथा ते लिहितात. अशा प्रकारे यगो जोशी यांनी घराबाहेरच्या विश्वात देखील कौटुंबिक प्रेमाचं दर्शन आपल्या कथेच्या माध्यमातून ते घडवतात. घरात तर कौटुंबिक वातावरण असतंच, पण घराच्या बाहेर पडल्यानंतर आपण जेव्हा कोणाशी, इतर मित्राशी, सुख्या सोयऱ्याशी किंवा इतर अचानक झालेल्या मित्रांशी जवळीक साधतो, तशा प्रकारचं कौटुंबिक वातावरण ते त्यांच्या कथेतली पात्र बाहेर पडल्यानंतर देखील आपल्याला दर्शवून दाखवतात. त्याच्यानंतर भा भोसले म्हणून एक कथाकार आहेत. हे पहिल्यांदाच काही आपण नाव ऐकत असाल, लक्षात ठेवा. हे एक असे कथाकार आहेत की यांनी काही ग्रामीण कथा लिहिलेल्या आहेत. त्यांनी ग्रामीण जीवनातले जे काही प्रसंग आहेत त्या प्रसंगांचं दर्शन त्यांनी आपल्या कथेमध्ये घडवलेले. ते सातारा परिसराकडचे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले, आणि त्याच्यामुळे त्या सातारा परिसरातली बोली हे त्यांच्या कथेचं वैशिष्ट्य आहे. त्या बोलीचा अचूकतेने वापर ते आपल्या कथांमधून करतात. ग्रामीण जीवनामधल्या लहान सहान ज्या समस्या असतात, लहान सहान ज्या गोष्टी असतात, जे काही प्रश्न निर्माण होतात छोटे मोठे, त्या प्रश्नांची मांडणी हे ते आपल्या कथेमधून करतात.
त्यांना त्यांच्या कथेतले जे पात्र बोलतात किंवा कथालेखक म्हणून कथाकार हे जे भोसले लिहित आहेत ना, तर ते असं लिहितात की सुशिक्षितांची जी काही सामाजिक जाणीव आहे, त्यांच्या बेकारीची असेल, त्यांच्या संघर्षाची असेल, ही सुद्धा ते आपल्या कथेमधून मांडतात. आणि म्हणून त्यांच्या कथेमध्ये एक जिवंतपणा आहे, रसरशीतपणा आहे. त्यांची कथा खऱ्या अर्थानं ग्रामीण कथेमध्ये आपला ठसा उमटवणारी आहे. जरी तो उमटला नसेल तरी त्यांच्या साहित्याचा संदर्भ किंवा त्यांच्या साहित्याची दखल घ्यावी लागते, अशा त्यांच्या त्या कथा आहेत. ग्रामीण जीवनावर निष्ठा ठेवून काही ग्रामीण कथा लेखकांनी या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये कथा लिहिलेल्या आहेत. त्यांच्या काहीच्या कथा एकपदरी झाल्या असतील, काहींच्या कथा या जीवनाशी प्रामाणिक असून देखील कुठेही जोर धरताना दिसत नसतील, पण त्यांनी आपापल्या परीने ग्रामीण कथेला आपलं योगदान दिलेलं आहे. ग्रामीण जीवन आपल्या कथांमधून रेखाटण्याचा त्या त्या कथाकारांनी प्रयत्न केलेला आहे. मराठी कथेला उभारी देण्याचं काम, प्रगल्भ करण्याचं काम मराठी कथेला या सबंध स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आतापर्यंत पाहिलेल्या सबंध लेखकांनी केलेलं हे आपल्याला दिसतं. आणि या कथांनी झालं असेल असं की वाचकाच्या मनावर फारसा प्रभाव पाडलेल्या ह्या कथा नसतील, परंतु त्या कथाकारांची दखल घ्यावी मराठी साहित्याने, अशा त्या कथा लेखकांनी आपल्या कथा लिहिलेल्या आहेत, हे आपल्याला विसरता येत नाही. आता हे सगळं स्वातंत्र्यपूर्व कालखंडातल्या ग्रामीण कथेची वाटचाल आपण पाहिलेली आहे. मला तुम्हाला पुढच्या तासात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जे ग्रामीण कथाकार निर्माण झाले त्या कथाकारांचा विचार आपणाला याच्या पुढच्या तासात करायचा आहे. त्याच्यामध्ये व्यंकटेश माडगुळकर असतील, दम मिराजदार असतील, शंकर पाटील असतील, त्याच्यानंतरचे काही कथाकार म्हणून आपणाला माहिती की सरोजिनी बाबरांनी काही लिहिलेल्या गोष्टी, शंकरराव खरात असतील, किंवा रारम बोराडे, भास्कर चंदनशिव, उद्धव शेळके, हे असे सगळे कथाकार हे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या कालखंडामधले आहेत. आणि याला सुवर्ण कालखंड असं म्हणतात. कथेचा सुवर्ण कालखंड आहे. प्रगल्भ अशा कथा, वास्तवाशी भिडणाऱ्या कथा, वाचकाच्या मनाला हलवून सोडणाऱ्या कथा या नंतरच्या काळामध्ये निर्माण झाल्या. आणि म्हणून या कथांचा विचार किंवा पुढची कथेची जी वाटचाल, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या ग्रामीण कथाकारांच्या कथांची वाटचाल, ही आपण उद्याच्या तासात पाहूया.